नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आम्ही चाललो परत एकदा डेकोरेशनचं सामान आणू। आता आम्ही गेलो होते पेडणेकरवाडीत आणि आता आम्ही नागकडीचे वेली शोधू गेलो। हे दिसलेच संदीपाक, तर हे आम्ही थांबलो। कुठं दाखव संदीप, कुठं दाखव। कुदळ घेऊन इलो, पहिलेच वेल काढताना सुटली। संदीप आता हातान काढणारा ते काय जायचे का मरत जायतले रवान दे। चल त्या एक कमी गावी चाला तकडे चल भरपूर फुलं नागकडीची वेळ परत नेऊ किलो 11 दिवस काय ना काय आमचा नवीन असताना, म्हणून 11 दिवसाचा डेकोरेशन आमचा। संदीप काढता वेली आणि वेली नेऊ को। गावचा परिसर बघा किती भारी होतो। यावरती आता MTDC आहे आणि सगळीकडे कशी हिरवळ झाली आहे। ही समोर वाळू हिसून सगळी समोर वाळू चालू होता। समोरचा सगळा तांबडेक गाव आहे या साईडला। आणि आता आम्ही पेडणेकरवाडीत मिडबावमध्ये आहोत। आम्ही गाडी हयात लावलं, हे वेली दिसते म्हणून, बट आमच्या काय आता गावतले नाही। संदीप काढी एवढे वेली भेटल्यात आमका। नागकडी वेल काढून झाली आहेत। आता आम्ही चाललो घराक। तर घरात जाऊन हे डेकोरेशन करणार आणि तुमका दाखवतोय असं आता डेकोरेशन आमचा। चला, दादा हे कटआउट्स कट करता, हे पण बाजूक लावणार आहोत डेकोरेशनसाठी। परत आता तुमचं माझं घर आणि आमचा डेकोरेशन दाखवतोय गणपतीचा। हे आमचा घर आहे मागे, आणि 1 2 आणि या मनीषचा घर आहे 3। हे म्हणजे एकाच पूर्ण हे पूर्ण घर आणि एकाच 3 दरवाजे आहेत। तर हे आमचा दरवाजा, मधलं हे देवघराचं आणि हे तिसरं मनीषचं मागचं। चला आता दाखवतो तुमका कसं जायचं। हे मधलं आमचं देवघराचा दरवाजा हैसून एंट्री आहे। आणि हे समोर आमचे बाप्पा विराजमान झालेले आहेत, गणपती बाप्पा। आणि हे आमचा डेकोरेशन असा गेलेला। हे आमचे गणपती तुमका दाखवतं एक एक आता काय काय आम्ही आणलं आणि काय काय आम्ही तयार केलं होता। असं आमचं डेकोरेशन केलेलं आहे। ही अशोकाची झाडं आहेत। झाडाची आमच्याकडे खूप आहेत, तर म्हणून ती तोडलेली आहेत, नाही तर तोडत नाही आम्ही। ही नागकडेची वेल त्या दिवशी मी व्हिडिओ दाखवलेला आहे, ती घेऊन येईल होते ती। आणि ते पण नागकडेची वेलही सोडलेली आहे। धबधबा बनवलेला असं। लाईटचं काम सगळं बाबांनी केलेलं आहे। आपण अशोकाचाच झाड आहे, बाबा आणि मोठ्या वडिलांनी लाईटचं काम केलेलं आहे। बाकी आणि हे धबधबा पण बाबांनी, मनीष आणि संदीपने बनवलं आहे ना, ठीक आहे ना। आणि दादा, मोहित दादा। आणि ही हंडी वगैरेचा आयडिया दादाची होती, आपण दादाची आयडिया। हे म्हणजे गोवर्धन पर्वत उचलताना, काल्या नागावर नाचताना श्रीकृष्णाची थीम आहे बाप्पाची। सो म्हणजे तसाच काहीसा बनवचा प्रयत्न केला आम्ही डेकोरेशन। आमचा देवघर आहे, आमचे देवत आहे। आणि हेच बाजूकच आमचे बाप्पा विराजमान होतात, हेच बाजूक। हे वरती जे नागकडीचे वेल दिसतात ना, ते आम्ही आज तोडून आणलं होते। आणि बाकीचे ते मागच्या म्हणजे पहिल्या दिवशी जे तोडून आणलेले तेच आहेत। आणि पाण्यात सोडलेले आहेत म्हणून ते रवले आहेत, बट 5 दिवस पाण्यात नसतील तरी पण येतात, 5 काय जास्तच दिवस येतात। आणि हो असं धबधबा केलेला, वरून पाणी येता, खाली टपात जमा होता आणि परत इंजिनाद्वारे परत वरती जाता।
आणि त्याच्यात नागखिडीची वेली सोडलेली आहेत. आज बाप्पांका फळांचं नैवेद्य नाही तर आमचे जास्त हे असतात, दाखवते तुमका पुढच्या व्हिडिओत. आज एकादशी आहे म्हणून फळांची वाडी दाखवली गेली आहे, म्हणजे फळांची वाडी नैवेद्य म्हणून हा असे प्रत्येक घरातून 3-3 वाडे दाखवले जातात. एक बाप्पाची मधली याती आणि एक महादेवाची आणि एक पार्वतीची म्हणजे गौरीची, आणि बाजूकडे तुळशीची आणि देवारात पण दाखवले जातात. आज जयेश दादान पूजा केल्या ना म्हणून तो वाडी दाखवता. 4 पानांना लाभ चालू. बाप्पांचे दाखवून झाल्यावर घरातल्या देवाक दाखवले जातात. आता घरातल्या का देवाक वाडी, त्याच्यानंतर तुळशीकडे दाखवून झाल्यावर नंतर गायीची किंवा उंदरांची जर काढलेली असतात तर ती. गायीची आणि उंदरांची रोज नसता, फक्त 2 काय 3 दिवसच काढली जाता. नाही तर तुळशीची घरातल्या देवाची आणि गणपती महादेव आणि गौरीची रोज काढली जाता. 3 वेळा. गणपती बाप्पा नैवेद्य दाखवून झालो की घरचे सगळे एकत्र बसून जेवण करतात. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत. चला बाय बाय. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि डेकोरेशन कसा वाटला तर आपण कमेंटमध्ये सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया.